नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. महानगरपालिका भरती संदर्भात काही जाहिराती येऊन गेलेल्या आहेत आणि बऱ्याच जाहिराती यायच्या सुद्धा बाकी आहेत. तर यामध्ये आपण ज्या काही 1700 जागा रिक्त आहेत त्याची माहिती बघणार आहोत. 2026 नुसार ही अपडेटेड माहिती आहे. बरेच विद्यार्थ्यांनी मागील जे काही फॉर्म भरलेले होते आणि अपकमिंग भरती येणार आहे का असा प्रश्न तुमच्या मनात पडतोय, तर रिक्त जागेवरून आपण त्याचा अंदाज नक्कीच घेऊ शकतो. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती इथे तुम्हाला मिळत असते. आणि त्यासोबतच आपल्या टेलिग्रामला सुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा, त्यावर तुम्हाला फास्ट अपडेट मिळत असतात. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग नगरपरिषद भरती किंवा वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी उपयुक्त असणारे पुस्तके आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेली आहेत. मास्टरी पब्लिकेशन विठ्ठल राऊतवार सरांची ही पुस्तके आहे. यामध्ये नगरपरिषद भरती 34 प्रश्नपत्रिका संच, वनरक्षक भरती 94 प्रश्नपत्रिका संच अशा दोनही पुस्तकांचा समावेश आहे. तर जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता, किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थेट जाहिरातीवर आलेलो आहोत. जाहिरातीवर नाही तर नोटीसवर आलेलो आहोत. नोटीसमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, दिनांक 1/1/2026 रोजीच्या स्थितीनुसार गट अ ते ड पर्यंतच्या रिक्त जागेंची माहिती, म्हणजे गट अ, ब, क आणि ड सर्व संवर्गाची माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. महानगरपालिका कोणती आहे तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. जसं की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आहे याची माहिती सध्या इथे त्यांनी दिली. आणखी इतरही महानगरपालिका आहेत, त्यांच्या जाहिराती येणे अजून बाकी आहेत. त्यांची माहितीसुद्धा आपण आपल्या ग्रुपला टाकलेली होती, ती तुम्ही लास्ट महिन्यामध्येच पाहिलेली असेल. आता पहा, गट अच्या जर जागा आपण या ठिकाणी पाहिल्या तर आपल्यासाठी महत्त्वाचं कोणतं आहे, 3 मुख्य कॉलम त्यांनी दिले: सरळ सेवा, पदोन्नती आणि प्रतिनियुक्तीद्वारे किंवा कायमस्वरूपी संवर्ग बदलण्याद्वारे. तर या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तो म्हणजे सरळ सेवावाला कॉलम, कारण की जी जाहिरात येणार आहे ती सरळ सेवेच्या ज्या काही रिक्त जागा असतील त्याच जागेंमधून जाहिरात येणार आहे, म्हणून आपल्यासाठी त्याच महत्त्वपूर्ण आहेत. तर गट अचं जर आपण पाहिलं तर 67 जागा या ठिकाणी रिक्त आहेत. पहिली माहिती त्यांनी दिली मंजूर पदे, त्यानंतर दिलेली आहे भरलेली पदे आणि नंतर सांगितलेलं आहे की रिक्त पदे. तर आपल्यासाठी महत्त्वाची आहेत रिक्त पदे. या ठिकाणी गट अ ची जर आपण रिक्त पदे पाहिली तर 67 म्हणजे 67 पदे रिक्त आहेत. नंतर गट ब जर तुम्ही पाहिलं तर एकूण तुम्हाला 12 पदे या ठिकाणी रिक्त दिसतात. नंतर गट क जर पाहिलं तर 841 पदे रिक्त आहेत. नंतर गट ड जर आपण पाहिलं तर 838 पदे रिक्त आहेत. सर्वात जास्त रिक्त पदे ही गट क आणि ड ची आहेत. त्यामुळे आगामी काळात जी येणारी जाहिरात आहे ती सुद्धा तुम्हाला गट क आणि गट ड मधील मोठ्या प्रमाणावर दिसू शकते. टोटल जर आपण पाहिलं तर टोटलमध्ये या ठिकाणी आपल्याला 1758 पदे सरळ सेवेमार्फत जी भरायची आहेत ती रिक्त आहेत. म्हणजे साधारणतः 900+ जागांची जाहिरात तरी तुम्हाला आगामी काळात दिसण्याची शक्यता आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपली तयारी सुरू ठेवा. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न पडतो की महानगरपालिकेची जाहिरात येऊ शकते का, तर नक्कीच बऱ्याच महानगरपालिका अजून यायच्या बाकी आहेत आणि त्या जाहिरातीसुद्धा तुम्हाला 1 ते 2 महिन्यामध्ये दिसून जातील. म्हणून तुम्ही जर एखाद्या पदाचा अभ्यास करत असाल तर नक्कीच अभ्यास तुमचा कंटिन्यू ठेवा. यामध्ये तुम्हाला लिपिक झालं किंवा इतर जे काही गट क मधले पदं झाले त्यांच्या जाहिराती दिसू शकतात. इव्हन काही इंजिनियरची जी पदं आहेत ती सुद्धा यामध्ये तुम्हाला दिसू शकतात. असिस्टंटची पदं सुद्धा यामध्ये राहणार आहेत आणि गट क आणि गट ड दोनही संवर्गांची जाहिरात या ठिकाणी येऊ शकते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, टोटल जागा आहेत 1758 रिक्त. त्यापैकी 50% जरी तुम्ही धरल्या तरी 800 ते 900च्या आसपास जाहिरात या ठिकाणी येऊ शकते. तर तुम्ही ही महानगरपालिकेची वाट बघताय का? यापूर्वी तुम्ही फॉर्म भरला होता का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. यानंतर या संदर्भात कुठलीही जर माहिती आली किंवा नवीन जाहिरात आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहाव्यास मिळणार आहे, म्हणून चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब प्लॅटफॉर्ममध्ये. महानगरपालिका भरती संदर्भात काही जाहिराती येऊन गेलेल्या आहेत आणि बऱ्याच जाहिराती यायच्या सुद्धा बाकी आहेत. तर यामध्ये आपण ज्या काही 1700 जागा रिक्त आहेत त्याची माहिती बघणार आहोत. 2026 नुसार ही अपडेटेड माहिती आहे. बरेच विद्यार्थ्यांनी मागील जे काही फॉर्म भरलेले होते आणि अपकमिंग भरती येणार आहे का असा प्रश्न तुमच्या मनात पडतोय, तर रिक्त जागेवरून आपण त्याचा अंदाज नक्कीच घेऊ शकतो. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशीच नवनवीन माहिती इथे तुम्हाला मिळत असते. आणि त्यासोबतच आपल्या टेलिग्रामला सुद्धा तुम्ही जॉईन करून ठेवा, त्यावर तुम्हाला फास्ट अपडेट मिळत असतात. त्यापूर्वी पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही अपकमिंग नगरपरिषद भरती किंवा वनरक्षक भरतीची तयारी करत असाल तर त्यासाठी उपयुक्त असणारे पुस्तके आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध झालेली आहेत. मास्टरी पब्लिकेशन विठ्ठल राऊतवार सरांची ही पुस्तके आहे. यामध्ये नगरपरिषद भरती 34 प्रश्नपत्रिका संच, वनरक्षक भरती 94 प्रश्नपत्रिका संच अशा दोनही पुस्तकांचा समावेश आहे. तर जवळच्या कोणत्याही बुक स्टॉलवर जाऊन तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता, किंवा या पुस्तकाविषयी जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर दिलेल्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करू शकता.
आता पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण थेट जाहिरातीवर आलेलो आहोत. जाहिरातीवर नाही तर नोटीसवर आलेलो आहोत. नोटीसमध्ये त्यांनी काय सांगितलं आहे, दिनांक 1/1/2026 रोजीच्या स्थितीनुसार गट अ ते ड पर्यंतच्या रिक्त जागेंची माहिती, म्हणजे गट अ, ब, क आणि ड सर्व संवर्गाची माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. महानगरपालिका कोणती आहे, तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. जसं की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आहे, याची माहिती सध्या इथे त्यांनी दिली. आणखी इतरही महानगरपालिका आहेत, त्यांच्या जाहिराती येणे अजून बाकी आहेत. त्यांची माहितीसुद्धा आपण आपल्या ग्रुपला टाकलेली होती, ती तुम्ही लास्ट महिन्यामध्येच पाहिलेली असेल. आता पहा, गट अच्या जर जागा आपण या ठिकाणी पाहिल्या तर आपल्यासाठी महत्त्वाचं कोणतं आहे, 3 मुख्य कॉलम त्यांनी दिले, सरळ सेवा, पदोन्नती आणि प्रतिनियुक्तीद्वारे किंवा कायमस्वरूपी संवर्ग बदलिनेद्वारे. तर या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे तो म्हणजे सरळ सेवावाला कॉलम, कारण की जी जाहिरात येणार आहे ती सरळ सेवेच्या ज्या काही रिक्त जागा असतील त्याच जागेंमधून जाहिरात येणार आहे, म्हणून आपल्यासाठी त्याच महत्त्वपूर्ण आहेत. तर गट अचं जर आपण पाहिलं तर 67 जागा या ठिकाणी रिक्त आहेत. पहिली माहिती त्यांनी दिली मंजूर पदे, त्यानंतर दिलेली आहे भरलेली पदे आणि नंतर सांगितलेलं आहे की रिक्त पदे. तर आपल्यासाठी महत्त्वाची आहेत रिक्त पदे. या ठिकाणी गट अ ची जर आपण रिक्त पदे पाहिली तर 67 म्हणजे 67 पदे रिक्त आहेत. नंतर गट ब जर तुम्ही पाहिलं तर एकूण तुम्हाला 12 पदे या ठिकाणी रिक्त दिसतात. नंतर गट क जर पाहिलं तर 841 पदे रिक्त आहेत. नंतर गट ड जर आपण पाहिलं तर 838 पदे रिक्त आहेत. सर्वात जास्त रिक्त पदे ही गट क आणि ड ची आहेत. त्यामुळे आगामी काळात जी येणारी जाहिरात आहे ती सुद्धा तुम्हाला गट क आणि गट ड मधील मोठ्या प्रमाणावर दिसू शकते. टोटल जर आपण पाहिलं तर टोटलमध्ये या ठिकाणी आपल्याला 1758 पदे सरळ सेवेमार्फत जी भरायची आहेत ती रिक्त आहेत. म्हणजे साधारणतः 900+ जागेची जाहिरात तरी तुम्हाला आगामी काळात दिसण्याची शक्यता आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपली तयारी सुरू ठेवा. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न पडतो की महानगरपालिकेची जाहिरात येऊ शकते का, तर नक्कीच बऱ्याच महानगरपालिका अजून यायच्या बाकी आहेत आणि त्या जाहिरातीसुद्धा तुम्हाला 1 ते 2 महिन्यामध्ये दिसून जातील. म्हणून तुम्ही जर एखाद्या पदाचा अभ्यास करत असाल तर नक्कीच अभ्यास तुमचा कंटिन्यू ठेवा. यामध्ये तुम्हाला लिपिक झालं किंवा इतर जे काही गट क मधले पदं झाले त्यांच्या जाहिराती दिसू शकतात. इव्हन काही इंजिनिअरची जी पदं आहेत ती सुद्धा यामध्ये तुम्हाला दिसू शकतात. असिस्टंटची पदंसुद्धा यामध्ये राहणार आहेत आणि गट क आणि गट ड दोनही संवर्गांची जाहिरात या ठिकाणी येऊ शकते. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, टोटल जागा आहेत 1758 रिक्त, त्यापैकी 50% जरी तुम्ही धरल्या तरी 800 ते 900च्या आसपास जाहिरात या ठिकाणी येऊ शकते. तर तुम्ही ही महानगरपालिकेची वाट बघताय का? यापूर्वी तुम्ही फॉर्म भरला होता का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. यानंतर या संदर्भात कुठलीही जर माहिती आली किंवा नवीन जाहिरात आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहाव्यास मिळणार आहे, म्हणून चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. पुन्हा भेटूया असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.